पण प्रोबेशन पिरियड तो संपला की IAS अधिकाऱ्याला पहिलं पोस्टिंग मिळतं असिस्टंट कलेक्टर किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर ह्या पदावर. तर असिस्टंट कलेक्टर किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे काय, जरा कमी शब्दात सांगायला सांगतोय. तुम्ही छान ऐकतात हे मला दिसतच आहे, असं शार्प मी कमी शब्दात सांगतोय. असिस्टंट कलेक्टर असणे म्हणजे काय, तुमच्या हाताखाली 2 किंवा 3 तालुके आहेत. तुमच्या हाताखाली साधारणपणाने 150 ते 200 माणसं काम करतात. तुम्ही एकाच विभागाचे अधिकारी आहात, तो म्हणजे महसूल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट. तुम्ही साधारणपणाने 5 मुख्य कायद्यांचे वरिष्ठ अधिकारी आहात. साधारण सांगतोय मी, बेसिकली 5 अत्यंत मुख्य कायदे आहेत, त्यांचा वरिष्ठ अधिकारी आहात, म्हणजे सुपरविजन 5 कायद्यांवर. आणि शेवटचं आणि तितकंच महत्वाचं म्हणजे एक वर्षाचा साधारणपणाने 2 ते 10 कोटी ही रेंज आहे, एवढा टर्नओव्हर मॅनेज